गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. जसं की आपको पता है मम्मी देखो पीछे करते थे. तर आज आम्ही कुठे आलेलो आहोत. तर आज आहे 21 एप्रिल आणि हे पूर्ण मागं बघू शकता. आणि या कार्यक्रमाचा मला रील स्टार म्हणून बोलवलेलं आहे. सो आता आम्ही जात आहोत आणि हे आहे बाबासाहेबांचं जे पुण्यातलं घर आहे इथे तुम्हाला तळेगाव जाभाड्याचं. तर तिथे आम्ही आलो आहे. तर तिथेच आहे काय बोलतात कार्यक्रम. तर मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते. बस आधी आतमध्ये जाऊन इथे आणि इथून आहे आतमध्ये जायला एंट्रन्स. इथे वाच काय चप्पल इथे सोडू नका. नाही सोडायचं ना, आम्ही तरी कुठे सोडतोय. तर हे आहेत आपले बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध आणि प्रजा. तर हे बघा इथे हे काढायचं आणि आज मी स्लीपर घातला, ते पण न्यू. इथे झाड जोड लावलेले आहेत झाड. आणि हे बघा हे. तर हे आहे वॉशरूम्स. इकडे मेन्स आहे आणि इकडे लेडीज. तर हे इथे आहे स्टेज. बाबासाहेबांची आणि रमाबाईची इथे आहे मूर्ती. हे चेअर्स आहेत आणि हे आहे घर. फायनली घर आपल्याला भेटलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. तर हे बघा, दिस इज फर्स्ट आणि इथे आहे गौतम बुद्धाची मूर्ती गाईज. तर हे बघू शकता, हे आहेत बाबासाहेब आणि ही त्यांची एक फोटो. ही रिअलवाली फोटो आहे. आणि इकडे पण एक वरती आहे, ही एक आहे. आणि इथे ज्योतिबा फुलेची आणि सावित्रीबाईची फोटो आहे. महात्मा फुले. इथे पण आहे एक फ्रेम. आणि हे तर माहितीच असेल, ही पण एक फ्रेम आहे. इकडे आहे सावित्रीबाईची फोटो आणि इकडे आहे जिजाऊची. आणि हे बघा इथे 3 फोटो लावलेले आपण. वा, इकडे पण आहेत बघा. इकडे पण लावलेले आहे. हे बघा फर्स्ट फोटो. इथे ओळखा बरे कुठे आहे. हे इथे आहेत. आणि आय थिंक ही बनवलेली फ्रेम आहे. हे 2 रिअल म्हणजे ह्या फोटो रिअल आहेत. आणि ही त्यांची फॅमिली फोटो आहे. फॅमिली फोटो. आणि हे काय बोलतात आय थिंक. आणि इथे आहे इथे न्यायालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन त्यांना निमंत्रित केले होते. 28 जुलै 1950 रोजी रमाबाई आंबेडकर, लक्ष्मीबाई आंबेडकर बसलेल्या. एक मिनिट. ह्या रमाबाई आंबेडकर आहेत. सुंदर होत्या. रमाबाई आंबेडकर, लक्ष्मीबाई आंबेडकर डावीकडून दुसऱ्यावर तिसऱ्या यांची नातलग मंडळी आहे. ही डावीकडून यांची. चला, मला बोलवले. इकडे आहे फुल रूम हॉल. आणि नागपूर
येथील चैत्यभूमीचं इथं हे आहे, स्टॅच्यू आहे. ओणीवर घे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अलमारी आहे ती. पण उघडणं अलाउड नाही आहे. आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्धांची मूर्ती आणलेली आहे. खूपच अशी अप्रतिम आहे. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ओरिजिनल फोटो आहे. 5 जुलै 1932 पासून उच्च न्यायालयातून वकिली सुरू केली होती तेव्हाचं ते छायाचित्र आहे. ही माझी बहीण. स्वातंत्र्य मजूर पक्षातर्फे 8 जानेवारी 1939 रोजी मुंबईतील कामगार मैदानावर आयोजित केलेल्या समता सैनिक दलाच्या वार्षिक रॅलीचे छायाचित्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाखो अनुयायांसह 6 डिसेंबरचा आहे तो. महापरिनिर्वाण दिन, अंतिम दर्शन आहेत 22 प्रतिज्ञा. आणि तर हे लोक इथे बसलेले आहेत मस्तपैकी. तर ही त्यांची फॅमिली. इथे आय थिंक हे अंग्रेज आहेत हे वाले, आणि आपले बाबासाहेब आंबेडकर. आणि ही पण एक फोटो आहे, याच्यामध्ये ते इथे बसलेले आहेत. इथे ते भाषण करत आहेत. आणि ही एक इकडे आहे, ही आहे गौतम बुद्धांची फोटो. आणि तिकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो. आणि इकडून डायरेक्ट बाहेर जायला आहे. हे इकडे अंगण आहे, म्हणजे फुल अंगण आहे इकडे बघा. हे स्टार्टिंग पासून दाखवलं होतं. हे आहे गौतम बुद्ध. खूप मोठा जो बंगला आहे तो पहिले असा दिसायचा, येऊ ना बघा. सगळ्याला थोडं कन्स्ट्रक्शन करून थोडं कलर पेंट मारून जरा छान केले. आणि इथे आहे 2 परत अजून. आणि इथे आहे बाहेर फंक्शन. माता रमाईच्या पुतळ्याला आपण हार अर्पण करावा असं मी विनंती करतो मान्यवरांना. या ठिकाणी दोन्ही माता रमाईच्या पुतळ्या या ठिकाणी हार अर्पण होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण हार अर्पण करायचा आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. अरे उसळतात तुमच्यातल्या सुनामी आणि कळू अख्ख्या तळेगावला की आज आमच्या सागर भाऊ वाघमारेनं युवा प्रबोधन साहित्य मंच आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आंबेडकर रिस्टारचा कार्यक्रम ठेवला. तर जय भीम कसा झाला पाहिजे, सुनामी उचलला पाहिजे. उसळतल्या तुमच्यातल्या सुनामी कळू अख्ख्या तळेगावला की अख्ख्या महाराष्ट्रातले रील स्टार इथं आलेले आहेत. तर जय भीम, जय भीम. दादा आता बरोबर आहे. तर सर्वप्रथम जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध अध्यक्ष आहेत आमच्या जवळचे मित्र. आणि खरं पाहता इथं 2 नितीन आले. एक एक अध्यक्ष आहेत आणि एक माझे मार्गदर्शक आहेत. आतापर्यंत जी मी काही यंत्रणा चालवतो त्याच्या पाठीमागे मला जी काही मदत करते असे आमचे मोठे बंधू जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे. आणि दुसरे जे उद्योग क्षेत्रामध्ये अत्यंत असं कमी वयामध्ये त्यांना उत्तुंग अशी भरारी घेतले असे आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन भाऊ सूर्यवंशी. खरे एका नाण्याच्या 2 बाजू तिथं बसलेले आहेत. तसेच
आमचे जे सारथी म्हणतात, आमची वाहतूक ती पूर्ण भारतात चालवतात आमचे बंधू आतिद खान साहेब, आणि त्याचे आता ते भाषण बोलले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या टर्मिनीला भेटलं पाहिजे. त्यांची अशी मूर्ती लहान पण कीर्तिमान माझे मित्र राकेश भाऊ होते. आणि इथं बसलेले तमाम आंबेडकरी विचारांचे पाईक आणि आंबेडकरी रील स्टार. आता आंबेडकरी रील स्टार, बाकीचे रील स्टार नाहीत का? बाकीचे रील स्टार नाहीत, फक्त आम्हाला फक्त एकच रील स्टार आंबेडकरीला. आपण सगळ्यांच्या डोळ्या खालून पाच जातो, पण फक्त एकमेव जे आंबेडकरी रील स्टारची करिश्मा करू शकतो, ते चमत्कार करू शकते, तो दुसरा तिसरा कोणी करू शकत नाही, फक्त आंबेडकरवादीच करू शकते. म्हणून आंबेडकरी रील स्टार जो फेस्टिवल इथं ठेवलाय, तर सागर भाऊ वाघमारे. पॅन्थरची 2 लोक होती त्या काळची पॅन्थरच आहे, आत्ताची नाही. नितीन दादा त्या काळातली पॅन्थर. खरं बोलायचं तुम्ही सांगितलं नितीन हा खरंच बोलतो, आणि नितीन सूर्यवंशी आणि नितीन मोरे हा खरंच बोलला पाहिजे. त्या काळाची पॅन्थर होती, राजा ढाले साहेबांची पॅन्थर होती. राजा ढाले साहेबांसोबत अकोल्यातून 2 माणसं येतात. कहाणी सत्य आहे, गांभीर्यपूर्ण लक्ष असू द्या. स्टेजवर पहिल्यांदा बोलतोय, विषय खूप महत्वाचा आहे. राजे ढाले साहेबांकडे घेऊन तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी मॅडम सोबत ही गाथा वाचवली जाते. इंदिरा गांधींनी एसपीला त्या ठिकाणाहूनच तात्काळ आदेश दिले जातात, आणि गावातले गावगुंड सळोखी पळोख केलेले असतात, आणि त्यांना तात्काळ 24 तासाच्या आत हे पोलीस प्रशासन अटक करतं. आणि अटक झाल्यानंतर त्यांच्या गावाच्या शेजारी एक कार्यक्रम लागला जातो, संविधान सन्मान सभा. का त्या ठिकाणी एक कार्यकर्ता होता माझा. ही कथा मी माझ्या मनाची नाही, त्यांनी मला थोडं सांगितलं होतं, म्हणून म्हटलं आज सांगण्याची वेळ आली. जरा सेम राशीचे 2 लोक पण आहोत, बाळराजे दादा पण आहेत, आणि विचार मंचावर बरीच मोठी मंडळी आहे. क्षमा असावी, कुणाचं नाव नाही घेतलं मी, कारण वेळ खूप झाला होता. कार्यक्रम 3चा होता, आपण सुरुवातच 4:30 वाजता केली आहे, म्हणून सरांना सुद्धा माफी मागतो. मग जेव्हा त्यांना घरी आणलं जातं, विषय थोडासा विस्कटत चालला होता, जेव्हा घरी घेऊन येतात आणि एक कार्यक्रम ठेवला जातो, 2 लोक वारलेली असतात आणि प्रयागबाई मात्र जिवंत असतात. घटना 2018ची. प्रयागबाई समोर आमचा पॅन्थरचा एक कार्यकर्ता जातो. प्रयागबाई आलेल्या असतात आणि प्रयागबाई नमन करतात. त्या ठिकाणी 3.5 फुटाची संविधानाची प्रतिमा लावलेली असते. प्रयागबाई त्या प्रतिमेला नमन करतात, 3 वेळा वंदन करतात, जसं आपण भगवान बुद्धांच्या समोर वंदन करतो. तेव्हा पॅन्थरचा कार्यकर्ता करतो, अजिबाई तुम्ही 3 वेळा वंदन डोळे बंद करून का बरं केलं संविधानाच्या पुढे? मग ती बोलली, तू असा का विचारतोय बाबा मला, का असं का विचारतोय मला? तिने प्रश्न केला. मग तो म्हणला, मी पण एक पॅन्थरचा कार्यकर्ता आहे. 2018ची गोष्ट. मग प्रयागबाई म्हणते, आताची पॅन्थर काय कळत नाही बाबा मला, आताची काय पॅन्थरच जमली नाही, तो काळ फारच वेगळा होता. त्या काळची पॅन्थर होती म्हणून आम्हाला न्याय मिळाला, त्या काळची पॅन्थर होती म्हणून त्यांनी संविधान शाबूत ठेवलं, त्या काळच्या पॅन्थरनी संविधानाचं रक्षण केलं. संविधानाकडे डोळे बघायची कुणाची ताकद राहत नव्हती. त्या काळची पॅन्थर तलवारीसारखी होती. आजची पॅन्थर काय मला कळत नाही बाळा, असं प्रयागबाई म्हणते. असं मी नाही म्हणत नितीन दादा, प्रयागबाई म्हणते. म्हणून मी नेहमी सांगतो, संघटना आजार झाल्या, नेते आजार झाले, भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले. किती घोडे आणि किती संघटना, कधी एक होणार? माझ्या तुमच्यासारखे येऊन 2 दिवस भाषण देतात, आपले प्रेक्षक घरी जातात, आपलं जेवण उद्याचं 9 वाजताचं काम चालू आहे आपलं, एकदम मजेत मस्त, वेळच नाही कुणाकडे. लागलं तर टीव्ही, सास किसी की बहू थी, बहू किसी की सास कब बनेगी, हे सगळं चालू असतं एकदम मजेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे लक्ष देण्यासाठी वेळ कुणालाच नाहीये. रील स्टारच्या माध्यमातून रील स्टार चांगलं काम करतात की कुठल्या हिंदी पिक्चरचे गाणे लावून दाखवत नाही, त्यातून थोडंफार प्रबोधन होतं. मी नेहमी बघतो, त्यांचंही कौतुक करावं असं वाटतं. आरक्षणाचा विषय येतो, आरक्षणावरही थोडंसं बोलायचं होतं मला. जेव्हा रिझर्वेशनचा विषय येतो आपल्याकडे, तेव्हा करता म्हणला, दादा तुम्ही जरा बाबासाहेबांची स्टेटस खूपच लावता बरं का. माझ्या बिझनेस नंबरला नितीन दादा, बिझनेस नंबरला कधीच कुठल्याच देवाचं स्टेटस लागणार नाही. हा, नितीन सूर्यवंशी मरून जाईल, फासावर लटकेल, पण दुसऱ्या देवाचा स्टेटस लागणार नाही. हे मी क्लेम केलंय ऑलरेडी. माझ्या ऑफिसमध्ये काम करत होता मुलगा आपल्या समाजाचा, त्यांनी मला सांगितलं, दादा धंदा कमी होईल
बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतील. मग असं केलं तर कसं होईल? मग बाकीच्या लोकांचं लावणं फार गरजेचं असतं. मग हा कुठला तर सण आला ते ठेवावं लागतं, चांगलं असतं ते. मी म्हटलं असं होणार नाही, मी लावलंच नाही स्टेटस. मी म्हटलं एक दिवस रस्त्यावर येईल, झोपडपट्टीत राहील, रस्त्याच्या कडेला झोपेल, पण विचारधारा सोडणार नाही. भीक मागून खाईल पण विचारधारा कधीच सोडणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांना तर जजची नोकरी मिळाली होती. बाबू एल हरदास स्टेजवर माझ्यासारखं भाषण करताना त्यांचा मुलगा वारला, पण एका मिनिटामध्ये भाषण पुन्हा सुरू झालं. गळ्यापासून बोलणारा कार्यकर्ता चालत नाही, हाडाचा कार्यकर्ता असणं गरजेचं आहे. आणि आता हाडाचे उरलेले नाहीयेत, जे हाडाचे होते त्यांच्या अर्ध्या गवळी पाटलांच्या घरी चहा जर नाही पिला तर असं म्हणतात की आम्ही स्वच्छ नाही वागत का, असं म्हणतात मला आजही. आम्ही स्वच्छ नाही वागत म्हणून नितीन तू माझ्या घरी पाणी पित नाहीस का, असे पाटलांची लोक आमच्या इकडे म्हणतात. मग ही व्यवस्था या पश्चिम महाराष्ट्रात का तयार नाही होत? आपल्याकडे एवढं मोठं संविधान आहे, आपल्याला थोडक्यात संपवतो मी, कारण लक्षात आलेलं आहे की बराच वेळ झालं येथे प्रेक्षक थांबलेले आहेत आणि चंद्रपूर, नागपूर, अकोला अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणावरून लोक जमलेले आहेत. हा कार्यक्रम अतिशय आनंदाचा झाला. यानंतर बोलण्याची संधी मिळाली तर अतिशय विचारपूर्वक आणि खूप मोठ्या तयारीनिशी भाषण करण्याची इच्छा व्यक्त करेन मी. एवढं भाषण जमलं का नाही जमलं मला कळलं नाहीये, कारण की मी पहिल्यांदा स्टेजवर बोललोय. हा माईक माझ्या हातात घेण्याची ताकद माझ्या वडिलांमुळे आली. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. म्हणतात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या टाळ्या. जोरदार टाळ्या. असं वाटतं की तिच्या डोळ्यातील आसवांनी पत्रावरील अक्षर वाहून गेली होती. तिच्या डोळ्यातील आसवांनी पत्रावरील अक्षर वाहून गेली होती. तिची मुलं पाहून माझी रमाई अशीच रडली होती. माझी रमाई अशीच होती. येरा माझी रमाई अशीच होती. दादा चालू द्या. धन्यवाद धन्यवाद सर्वांचे धन्यवाद. यापुढील अतिशय सुंदर पद्धतीने शिकवत असतात. जोरदार टाळ्या. जस्ट हो चुका है प्रोग्राम ख़त्म और क्या देखो और यहाँ पे है वड़ा पाव की, ये वड़ा पाव है और वड़ा पाव है यहाँ पे, ये देखो वड़ा पाव है ना,
चमच्याची साथ पाणी आणा ना, राईस खा. बस इथेच बस ना. आम्ही करणार आहोत ड्रेस चेंज, कारण की जेवण पण होतं, जेवण केलेलं आहे. खूप मस्त टेस्टी जेवण होतं. आणि बस मी आता किट्टूचे ड्रेस चेंज करणार आहे, त्याच्यानंतर मी माझा करणार आहे. आणि खूप मन प्रसन्न झालेला आहे, बिकॉज आम्ही आलेलो आहोत बाबासाहेबांच्या लागलं ते बाबासाहेबांच्या घरात आमचा कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामुळे. सो गाइस, मेरी जो फ़ोन की बैटरी थी वो ख़त्म हो चुकी थी, इसलिए मैं कुछ रिकॉर्ड ही नहीं कर पाया आगे का. वो सब छोड़ो, मेरा ओपन डे आने वाला है, वीडियो आने वाला है, तो प्लीज़ लाइक करो. और बाय गाइस, वेटिंग पे है वीडियो.